ओके येस ओके. बघा स्क्रीन आठवते ना आपल्याला, बरेच दिवस झालेत आता. रेकॉर्डिंग स्टार्ट केले मी आता. ठीक आहे. जे आहेत ती हॅपी. क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनीमध्ये आज तुम्हाला मी जीएसटीच्या 6 लेवल दाखवणार. आतापर्यंत तुम्ही फक्त जीएसटीची एकच लेवल बघितली. जीएसटी लेवल म्हणजे काय की जीएसटी सेट करण्याची लेवल, जिथून जीएसटी कॅल्क्युलेट होतो. आता तुम्ही कुठं बघितलं, स्टॉक आयटमला जीएसटी रेट सेट केला आणि तिथून पुढं जीएसटी कॅल्क्युलेट होत होता. आता आपण जीएसटीच्या लेयर बघायच्या आहेत. 6 लेयर म्हटलं जातं त्याला. 6 लेयर. लेयर म्हणजे लेवल. CCEH क्रिएटिव्ह कॉम्प्युटर अँड एज्युकेशन हब. इथे स्टेट काय यायला हवं? प्रणाली. महाराष्ट्र. महाराष्ट्र. गुड. महाराष्ट्र पिन कोड. फायनान्शियल इयर किती? 1 एप्रिल. 1 एप्रिल. गुड. म्हणजे आठवतंय थोडं, प्रणाल सरांनी सांगितलेलं काहीतरी लक्षात आहे. येस. कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली, म्हणजे हा आपल्याला मेसेज देतोय सुरुवातीला, बरोबर. त्यानंतर आपण काय करत होतो, राईट साईडला टॅक्सेशन मध्ये अनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST, बरोबर ना. इथं येस करणार. इथं येस केल्यानंतर परत आपलं स्टेट जिथं कंपनी लेवलला आपण भरलं तिथून ते कॅच करते. रेग्युलर. इथं GST नंबर. मंथली. बाकी सगळं आहे असं. एंटर 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 सेव्ह. परत एंटर 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 सेव्ह, बरोबर ना. वेट. प्रणाली जरा अनम्यूट करा. प्राजक्त आणि प्रणाली दोघी जणी. सहा लेजर आपण बनवत होतो. परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, CGST, SGST आणि IGST ने राऊंड अप, बरोबर ना. 6 लेजर सुरुवातीला बनवून घ्यायची. क्रिएट मध्ये लेजर. लेजर मध्ये पहिल्यांदा परचेस अकाउंट. अंडर ग्रुप परचेस अकाउंट. नॉट अप्लिकेबल. GST फक्त ऍप्लिकेबल आणि इथं गुड्स, बरोबर ना. सेव्ह. देन सेल्स. अंडर ग्रुप सेल्स अकाउंट. नॉट अप्लिकेबल. GST ऍप्लिकेबल. ओनली गुड्स. सेव्ह. त्यानंतर CGST. C फॉर सेंट्रल. मेन ग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस. त्याच्यामध्ये GST आणि GST मध्ये C फॉर सेंट्रल. एंटर. देन SGST. S फॉर स्टेट. मेन ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस. देन GST. देन S फॉर स्टेट. स्क्रीन दिसते ना. दिसते. देन IGST मेन ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस, GST आणि I फॉर इंटिग्रेटेड. इथं कुठेही आपण रेट सेट केलेला नाही. देन कॉमन लेजर राऊंड ऑफ. ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. गुड गुड. इथं येणार इनवॉइस राउंडिंग.
नॉर्मल राउंडिंग 1, नॉट ऍप्लिकेबल, सेव्ह. 6 लेजर आपले बनवून झालीत, बरोबर. आता काय करूया, सुरुवातीला एक आयटम बनवून घेऊया, प्रोडक्ट. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला युनिट पण बनवावं लागेल. सो क्रिएट मध्ये युनिट मध्ये नंबर्स, इथं नंबर्स डेसिमल प्लेसेस 0. गुड. त्यानंतर स्टॉक आयटम इथं करूया कम्प्युटर. इथे येणार नंबर्स, इथे येणार जीएसटी ऍप्लिकेबल आहे, पण तो किती टक्के आहे आणि त्याचा HSN कोड किती आहे. इथे येस, इथे HSN कोड मध्ये HSN कोड टाका. ऑन व्हॅल्यू इथं टॅक्सेबल आणि इथं 18%. आजपर्यंत तुम्ही इथं जीएसटी लावायचा बघितला, बरोबर ना. गुड्स, सिंपल व्हाउचर मध्ये जाऊन आपण एंट्री करत होतो. सेल्स ला जाण्यासाठी कोणती की आहे. F8. ओंकार स्क्रीन दिसते. ओंकार एक वेळ अनम्यूट कर. दिसते ना. गुड. आतापर्यंत ओंकार आपण फक्त आयटम लेवलला जीएसटी लावायचं बघितलं होतं, बरोबर. आता 6 पद्धती त्याच्या बघायच्या आहेत की 6 पद्धतीने आपण त्याला जीएसटी सेट करू शकतोय. सो F8 म्हणजे सेल्स. इथं कॅशच्या ऐवजी आपण क्रिएट पार्टी, फॉर एक्झाम्पल ABC या पार्टीला आपण मटेरियल विकणार आहे. ग्रुप काय यायला हवा. सन्ड्री डेटर्स. गुड. आता जीएसटी नंबर वगैरे काही टाकत नाही आपण, सेव्ह करूया डायरेक्ट. इथे तुम्ही कम्प्युटर घेत होता, 1 क्वांटिटी समजा 10,000. अशा पद्धतीने तुम्ही आता अकाउंटिंग करत आहे. म्हणजे आयटम लेवलला जे स्टँडर्ड आहे ते, हीच मेथड परफेक्ट आहे. या मेथड मध्ये आपण आता काम करतोय. न्यू रेफरन्स. ही झाली आयटम लेवलची 6वी लेयर आहे ती, सॉरी 5वी लेयर याला म्हटले जाते. याच्या अगोदर सुरुवातीला समजा F11 जिथे तुम्ही कंपनी क्रिएट करताय, कंपनी क्रिएट केल्यानंतर कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज देते. त्यानंतर आपण जिथं जीएसटी म्हटले, इथं जर गेलो, इथं सुद्धा आपण जीएसटी रेट सेट करू शकतो पूर्ण कंपनीसाठी. सेट अल्टर जीएसटी रेट डिटेल्स, याला समजा मी यस म्हटलं, इथं HSN कोड टाकला, इथं टॅक्सेबल म्हटलं आणि इथं समजा सांगितले मी 5%. तर पूर्ण कंपनीमध्ये जेवढी तुम्ही प्रोडक्ट घेणार तेवढ्या सगळ्या प्रोडक्टना 5% जीएसटी कॅल्क्युलेट होणार. फॉर एक्झाम्पल ABC सेल्स आणि इथं नवीन प्रोडक्ट घेतो 5%. नंबर्स नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी आत लावलेला नाही, ब्लँक ठेवलेला आहे. पण जीएसटी कॅल्क्युलेट झाला ना. हो. ओके. दिस इज फर्स्ट मेथड ऑफ कंपनी लेवल जीएसटी सेटअप. पूर्ण कंपनीमध्ये जेवढी तुम्ही प्रोडक्ट घेणार त्या सगळ्या प्रोडक्टला 5%च जीएसटी कॅल्क्युलेट होणार. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळा टाकण्याऐवजी एकाच ठिकाणी समजा आपण टाकून ठेवला तर प्रत्येक आयटमला, प्रत्येक प्रोडक्टला सेट करायची गरज नाही. त्यासाठी कंपनी लेवलला लावला जातो. कंपनी लेवलचा रिमूव्ह करतोय F11. परत जीएसटी सेट अल्टर जीएसटी डिटेल्स येस. देन उजव्या हाताला डिटेल्स नावाचं बटन आहे, अल्ट W. इथं गेलो, एस्केप केलं, एंटर केलं, ते रिमूव्ह झालं. देन कंट्रोल ए सेव्ह. ही झाली पहिली मेथड. त्यानंतर परत सेल्स
सेल्स लेजर नंतर इथे जे आपण सेल्सचं लेजर बनवलेलं आहे, सेल्स अकाउंट, इथं आणखी एक लेजर बनवूया, सेल्स 12%. अंडर ग्रुप सेल्स अकाउंट नॉट ऍप्लिकेबल जीएसटी ऍप्लिकेबल, आणि इथं सेल्सच्या लेजरला आपण जीएसटी लावत नाही, पण समजा इथं लावला तर ह्या लेजरच्या अंडर जेवढे जेवढे प्रोडक्ट तुमचे इन किंवा आउट होणार सेल्स आणि परचेस मधून, त्या सगळ्याला एकच जीएसटी रेट लागणार. इथं गेलो आणि इथे मी सांगितलं सेल्स टॅक्सेबल, इथे सांगतोय मी 12%. इथे समजा आता 5% जरी आयटम मी घेतला 100 रुपये, जीएसटी बघा किती कॅल्क्युलेट झाला, 6 रुपये, म्हणजे 12 रुपये 12% प्रमाणे तो कॅल्क्युलेट झालेला आहे. आणि कम्प्युटर ह्या आयटमला आपण जीएसटी रेट किती सेट केलेला आहे, 18% केलाय बरोबर. पण तरी पण किती टक्के कॅल्क्युलेट झालाय बघा, 12%च कॅल्क्युलेट झालेला आहे कम्प्युटरला सुद्धा. बघा दिसते का, दोन्ही एचएसएन कोड 6%, म्हणजे कम्प्युटरचा जो 18% आहे तो कॅल्क्युलेट झालेला नाही. वरती जे तुम्ही लेजर घेताय त्याच्यावरती ते डिपेंड आहे. समजा मी म्हटलं की आता सेल्स 12 नाही, ह्याला समजा मी सेल्स अकाउंट फक्त म्हटलं तर 5%चा 5%ला लागेल. आता 5%ला आय थिंक लावलाच नाही आपण, इथे जीएसटी ऍप्लिकेबल, इथं बघा इथं लावलेलाच नाही, इथं टॅक्सेबल आणि इथं 5%. आता मात्र जीएसटी तुमचा बघा कसा लागलाय, 5% प्रोडक्टला 5% नुसार आणि 18% प्रोडक्टला 18% नुसार. बघा खाली 2.5% आणि 9%, म्हणजे दोन्ही कॉम्बो. हे कशामुळं, कारण सेल्स लेजरला आपण जीएसटी सेट केलेला नाही. समजा सेल्स 12% जर लेजर घेतलं तर खालचा जीएसटी रेट चेंज होणार, कारण तो काय करणार, सुरुवातीला सेल्स लेजरचा पकडणार आणि त्यानंतर तुमचा प्रोडक्टचा. सो बेस्ट वे सेल्स अकाउंट असंच करायचंय. असं का करायचंय, कारण प्रत्येक आयटमला एचएसएन कोड हा वेगवेगळाच असतो, त्यामुळे एचएसएन कोड वाईज जीएसटी रेट सेट करावा लागतो. मग ही मेथड कुणाला उपयोगी पडेल, जिथं सीएनच्या ऑफिसमध्ये आयटम वाईज अकाउंटिंग केलं जात नाही, लेजर वाईज अकाउंटिंग केलं जातं, त्या केसमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. ही झाली दुसरी लेवल. तिसरी एबीसी सेल्स अकाउंट. इथं आपण प्रोडक्ट बनवला कम्प्युटर, पण कम्प्युटर प्रोडक्टच्या आतमध्ये इथं समजा एखादा ग्रुप बनवला आपण 28%, आणि ह्या ग्रुपला मी समजा 28% सांगितलं, टॅक्सेबल 28. इथं बघा तरी पण किती लागलाय जीएसटी, 9%च लागलेला आहे. का लागला 9%, कारण तुम्ही दोन्हीकडे पण सेट केलेला आहे, कम्प्युटर प्रोडक्टला पण आणि कम्प्युटरच्या ग्रुपमध्ये पण. या केसमध्ये आयटमला जीएसटी नसायला पाहिजे, म्हणजे एका ग्रुपच्या अंडर मी कितीही आयटम घेतले, आता समजा इथं 14% आला, याच पद्धतीने मी समजा तो 5%चा जो आहे तो 5%चा सुद्धा जीएसटी रिमूव्ह केला, ब्लँक, आणि ह्या प्रोडक्टला सांगितले की तू 28% मध्ये जा.
परत त्याचा जीएसटी सुद्धा ऍड होईल. म्हणजे एका ग्रुपच्या अंडर जेवढे जेवढे प्रोडक्ट आहेत, समजा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा विक्रेता आहे, सो फ्रीज साठी 28% आहे, टीव्हीसाठी 18% आहे. सो टीव्ही नावाचा ग्रुप केला आणि फ्रीज नावाचा ग्रुप केला आणि त्या समजा ग्रुपला जर आपण जीएसटी रेट वेगवेगळा सेट केला, ज्यांचा HSN कोड सेम आहे, त्या केसमध्ये तुमचे त्या ग्रुपमध्ये कितीही आयटम्स येऊ देत, अनलिमिटेड 100, 200, 1000 कितीही, सो प्रत्येक आयटमला जीएसटी सेट करण्याची गरज नाही. एकदा का एका प्रोडक्टला, त्या प्रोडक्टच्या ग्रुपला जर जीएसटी सेट केला, तर त्या ग्रुपमध्ये जेवढे जेवढे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या आयटमना तो एकच जीएसटी कॅल्क्युलेट करेल ग्रुपवरून. ही झाली चौथी मेथड, ग्रुप. त्यानंतर पाचवी तुम्ही आता वापरताय तीच, जी आयटम लेवलला आपण सेट करतो ती. देन सहावी लेयर सर्वात महत्वाची आहे. काही वेळा कसं होतं, एक मिनिट, फोन फोन कर जरा. सहावी लेयर म्हणजे एखाद्या प्रोडक्टला समजा आपण एक जीएसटी रेट सेट करून ठेवला. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी, म्हणजे जे आपण खर्चाच्या लेजर मध्ये एंट्री करतो त्या. ओके, सो मी काय करतो, F9 परचेस, इथं आलो, समजा इथे एक पार्टी परत बनवली मी, XYZ. ग्रुप काय यायला हवा, सन्ड्री क्रेडिटर्स. परचेस पार्टीचा ग्रुप हा सन्ड्री क्रेडिटर्स असतो. देन इथं परचेस, पण इथं मला काय करायचं आहे की आयटम वाईज अकाउंटिंग करायचं नाही. सो मी करणार चेंज मोड, देन अकाउंटिंग इनवॉइस. आणि अकाउंटिंग इनवॉइस मध्ये मी असं सांगणार, इथे एक लेजर बनवणार मी स्टेशनरी. समजा स्टेशनरी हा माझा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा परचेस काही असू शकतो. आणि ह्याला समजा जीएसटी मी 18% जर सेट केला, सर्व्हिस, आणि मी इथं सांगितले की 100 रुपये मी स्टेशनरी परचेस केलेली आहे, सो याच्यावरती जीएसटी लागू दे. आणि नॅरेशन मध्ये मग आपण सांगू शकतो की मी पेन घेतले, नोटबुक घेतली, जे असेल ते, त्याला किती टक्के लागला, 9%. सेकंड एंट्री त्याच लेजरला मी समजा परत परचेस केला स्टेशनरी, आणि इथं सुद्धा 100च व्हॅल्यू घेतली, पण ह्या केसमध्ये मात्र जीएसटी 5% लागलेला आहे. कारण त्या केसमध्ये मी समजा की दुसरं काहीतरी मटेरियल घेतलं, फॉर एक्झाम्पल फाईल्स, असं जर काही घेतलं असेल तर त्याच्यावरती 5% जीएसटी कॅल्क्युलेट व्हायला हवा. सो त्या केसमध्ये इथं F12 प्रेस करा. F12 नंतर ओव्हर राईड टॅक्स रेट, यस केलं, एंटर. आणि इथं बघा करंट मध्ये 18% दाखवते आणि न्यू मध्ये ब्लँक आहे. हा सेटअप फक्त पर्टिक्युलर ह्या एंट्री पुरताच सेव्ह राहील. सो मी इथं समजा 5 म्हटलं, एंटर एंटर. आता जीएसटी किती लागायला हवा बघा, 5%. मग याच्यामध्ये कसं झालंय की स्टेशनरी या लेजरला आपण 18% जीएसटी सेट केलेला आहे, पण पर्टिक्युलर एंट्री मध्ये मला सांगायचं आहे की तो 5% लागलेला आहे किंवा 12% लागलेला आहे किंवा 28%, जो असेल तो. परत मी ही एंट्री सेव्ह केली आणि नेहमीप्रमाणे लास्टला मला ओव्हरराईड विचारते की हा जो टॅक्स रेट आहे हा मॉडिफाय करू दे का. सो इथं ओ प्रेस करा, ओ म्हणजे ओव्हरराईड. परत त्याच लेजरची समजा आपण जर एंट्री करायला गेलो XYZ, परत स्टेशनरी, आणि इथं मी नेहमीप्रमाणे परत 100 रुपये घेतले, आणि इथे SGST CGST घेतलं, तर तो नेहमीप्रमाणे परत आपला जो सेट केलेला आहे त्यानुसार कॅल्क्युलेट होईल. अशा ह्या 6 लेयर ह्यांना जीएसटी सेटअप लेवल म्हटलं जाते. म्हणजे जीएसटीचा सेटअप तुम्ही ठरवायचं आहे की कशा पद्धतीने करायचा आहे. पहिली लेवल जे आपण कंपनी लेवलला ठरवू शकतो,
माझ्या कंपनीमध्ये जेवढे प्रोडक्ट येणार, जेवढे प्रोडक्ट जाणार, त्या सगळ्या प्रोडक्टना 1% तुम्ही कुठला तरी सेट करू शकताय कंपनी लेवल. सेकंड, मोस्टली कंपनी लेवल कुठंच यूज होत नाही, 100% कुठंही यूज होत नाही. दुसरी लेवल, जिथं तुम्ही लेजर करताय, सेल्स किंवा परचेस. समजा मी इन्व्हेंटरी वाईज अकाउंटिंग करणारच नाही, म्हणजे काय? समजा मी इथं आलो, परचेस इथे XYZ, आणि इथं मला सांगायचं आहे परचेस 10,000चा केलेला आहे. मी काय केलाय तुम्हाला माहित आहे, फक्त मला सांगायचं नाही की मी हा आयटम एवढ्या क्वांटिटी घेतल्यात, म्हणजे मोबाईल मी 4 क्वांटिटी घेतल्यात, कम्प्युटर 5 क्वांटिटी घेतल्या, हे मला सांगायचं नाही. परचेस घेतलाय मी एवढंच खरं, मला अकाउंट मेंटेन करायचं आहे पण इन्व्हेंटरी मेंटेन करायची नाही. त्या केसमध्ये इथं GST लागायला हवा. पण कधी? हे लेजर आहे, ह्या लेजरला जर GST सेट केला तर इथं आता नॉट ऍप्लिकेबल आहे, इथं टॅक्सेबल म्हटलंय आणि इथं मी 28 म्हटलंय. म्हणजे जेवढा 28%चा परचेस आहे तेवढा सगळा इथे दिसेल. अशी फक्त तुमची किती लेजर बनतील? 5% परचेस, 12% परचेस, 18% परचेस आणि 28% परचेस. 4 ते 5 लेजर मध्ये तुमचं सगळं काम होऊन जातंय. मग तिथं 100 आयटम किंवा 1000 आयटम बनवण्याची गरज नाही. पूर्वी हे अकाउंटिंग खूप चालत होतं, पण जसा GST चालू झाला, HSN कोड आले, त्या केसमध्ये मात्र आयटम लेवलला GST लावावा लागला. त्यामुळे ही केस अजून वापरली जाते CNच्या ऑफिसमध्ये वगैरे. त्यानंतर आयटम माझ्याकडे आहेत भरपूर, एका ग्रुपमध्ये जवळजवळ 500 आयटम आहेत आणि 500 आयटमला GST रेट पण सेम आहे आणि HSN कोड पण सेम आहे. त्या केसमध्ये मी काय करणार, इथं एक ग्रुप असेल तुमचा काहीतरी, फॉर एक्झाम्पल मी म्हटले की टीव्ही, मगाच्या पद्धतीने सॉरी क्रिएट मध्ये स्टॉक ग्रुप, आणि इथं मी सांगतोय टीव्ही, आणि समजा मी इथं सेट केलं टॅक्सेबल, आणि इथं समजा मी सांगितले की 3%. सो या ग्रुपमध्ये जेवढे प्रोडक्ट घेणार, मग 500 घ्या, 1000 घ्या, कितीही, अनलिमिटेड प्रोडक्ट, सगळ्या प्रोडक्टला वेगवेगळा GST सेट करण्याची गरज नाही. त्या केसमध्ये हा यूज होऊ शकतो. तुम्ही जिथं काम करणार त्या कामाच्या स्वरूपावरून ठरते की आपल्याला GST सेटअप कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. सेकंड, जी आता मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगितली लास्ट, की स्टेशनरीला मोस्ट 99% मध्ये 18%च आहे, पण कधीतरी एखाद्या दुसऱ्याकडनं मी खरेदी केली तर काय होतंय की तो 18 लावायच्या ऐवजी 28 लावतो चुकून. पण त्या केसमध्ये आपल्याला बिल मॅच करण्यासाठी त्या लेजरला जरी तुम्ही 18 केला असेल तर पर्टिक्युलर फक्त त्या एका बिलापुरताच 28% कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हाउचर लेवल जी लास्टला आपण बघितली ती पद्धत वापरली जाते. अशा ह्या GST कॅल्क्युलेट करण्याच्या फक्त 6 लेजर लेवल आहेत. या 6 लेवलचा यूज तुम्ही तुमच्या बिझनेस स्ट्रक्चर नुसार ठरवू शकता, तुम्ही तुमच्या नॉलेज नुसार ठरवू शकता, तुम्ही तुमच्या स्मार्टनेस नुसार ठरवू शकता. जिथं तुम्हाला अकाउंटिंग, फक्त अकाउंटिंग करायचं आहे, स्टॉक मेंटेन करायचं नाही, अशा कंपनीचं समजा तुम्ही अकाउंटिंग करणार असेल तर ग्रुप लेवलला सेट करू शकता, सेल्स लेजरला सेट करू शकता. आणि जिथं तुम्हाला आयटम वाईज, HSN वाईज स्टॉक पण मेंटेन करायचा आहे, तिथं तुम्ही आता जी पद्धत अवलंबताय, जी जास्त प्रमाणात वापरली जाते, ती पद्धत वापरू शकता. डिपेंड्स ऑन यू, तुमच्यावरती पूर्ण डिपेंड आहे की काय करावं लागेल. प्रणाली जरा अनम्यूट करा. प्रणाली आवाज येतोय? अजित अनम्यूट कर. हा बोला. लेवल सगळ्या बघितल्यास? हा बघितले. ओके, म्हणजे 6 लेवलला आपण GST रेट सेट करू शकतो. कुठली लेवल कधी वापरायची हे तुमच्या हातात असते. ओके मनस्वी, स्क्रीनला बसल्या. हो हो हो, हे तुम्ही प्रॅक्टिस करून बघायला पाहिजे. आता ह्यालाच ऍडव्हान्स ट्रेनिंग म्हणलं जाते. ट्रिक्स मध्ये हा पॉइंट आपला येतो.
आतापर्यंत तुम्ही जे बघितलं, आता तुझा क्लास आलेला आहे कम्प्लीट. स्क्रीनला बसलेलं समजणार. येस येस येस. 6 पद्धतीनं जीएसटी रेट सेट करून बघायचा. अनुज, हा सर. आल्या लक्षात 6 लेयर कशा आहेत? हो सर. कोणत्या पद्धतीनं अकाउंटिंग करायचं हे आपल्या हातात आहे. मनस्वी जरा अनम्यूट करा. मनस्वी. प्राजक्ता. हॅलो. बाळ बघितल्यास लेवल हा बघितलेस. छान आहेत ना. आपण आहेत. ठरवायचं की कोणत्या पद्धतीने जीएसटी रेट सेट करायचा. स्क्रीन थोडीफार आठवली का की कुठं जीएसटी करत होतो, सेल्स कुठं मारत होतो? होय. सेम आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही, फक्त जीएसटी सेट करण्याच्या पद्धती खूप आहेत. कंपनी लेवलला समजा सेट केला तुम्ही तर सगळ्या कंपनीमध्ये जेवढे प्रोडक्ट असणार सगळ्यांना एकच रेट. समजा एखाद्या ग्रुपला सेट केला, मग टीव्ही ग्रुप आहे, फ्रीज ग्रुप आहे, मग त्या ग्रुपला वेगवेगळा जीएसटी आला. आता तुम्ही वापरताय ती आयटम लेवलची जीएसटी सेटअप, ती परफेक्ट आहे. प्रत्येक आयटमला एचएसएन कोड वेगळा, प्रत्येक आयटमला जीएसटी रेट वेगळा, त्या केसमध्ये त्याचा यूज होतो. त्यानंतर आता जीएसटी व्हाउचर वरती पर्टिक्युलर एका बिलालाच वेगळा आहे, असं पण असू शकतं. त्यामुळे हे आपण ठरवायचं की हे कॉन्फिगरेशन सेटिंग कशा पद्धतीने करायचं, आपलं काम कसं सोपं होईल त्या पद्धतीनं. हॅलो. हा, काय शंका? तर ते जर नोट डाऊन करायचं म्हटलं तर त्यासाठी नाव तयार करायला लागणार ना त्याची? जीएसटी लेवलच्या हा, पहिली लेवल येणार कंपनी लेवल. कंपनी लेवल जीएसटी सेटअप. कंपनी लेवल जीएसटी सेटअप. सेकंड सेल्स लेजर किंवा परचेस लेजर किंवा फक्त लेजर लेवल सेटअप. लेजर लेवल सेटअप. लेजर लेवल सेटअप. थर्ड स्टॉक ग्रुप. हा. फोर्थ स्टॉक आयटम. ओके सर. पुढं सेल्सच्या लेजर मध्ये जसं तुम्ही आता फक्त एका लेजरला बघितले तसं सेल्सचा ग्रुप देखील असतो. म्हणजे जसं आता सेल्स अकाउंट म्हणलंस आणि त्या सेल्स अकाउंटला सेल्स अकाउंटच्या अंडर टाकलंस, त्या लेजर त्या ग्रुपला जरी सेट केलास तरी सुद्धा चालतो, त्याला 5वी लेवल आहे ती. आणि 6वी आता व्हाउचर लेवल, म्हणजे लेजर ग्रुप लेवल, लेजर लेवल, स्टॉक ग्रुप लेवल, स्टॉक आयटम लेवल, ह्या 4 झाल्या. पहिली आली तुझी कंपनीची आणि 6वी आली तुझी व्हाउचर लेवल. ओके सर. आणखी काय शंका? नाही. ओके. शीतल मॅडम अनम्यूट करा प्लीज. हॅलो. प्रणाली. शीतल मॅडम तुम्हाला काही शंका? हॅलो. हा. 5वी लेअर कोणती? बघा परत सांगतो, पहिली लेयर कंपनी लेवल. दुसरी लेयर लेजर ग्रुप, म्हणजे सेल्स अकाउंट ग्रुपच्या अंडर जो तुम्ही मेन ग्रुप सिलेक्ट करताय तो. तिसरी डायरेक्ट सेल्स लेजर. चौथी स्टॉक ग्रुप. सॉरी, स्टॉक आयटम. तिसरी स्टॉक ग्रुप. तिसरी स्टॉक ग्रुप, चौथी स्टॉक आयटम. रेग्युलर लेजर आणि रेग्युलर आयटम हे तर माहित आहे तुम्हाला. सेल्स लेजर आणि आयटम, त्या आयटमना मेन ग्रुप पण आहेत, बरोबर ना? हॅलो.
आणि 6वी व्हाउचर लेवल. त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, फार तर PDF पाठवून दिली जाईल की किती प्रकारचे आहेत. प्रणाली, शीतल मॅडम, अजून काय शंका? हॅलो, आपल्याला 15 मिनिटाचा फक्त हा सेशन घ्यायचा होता. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 6 लेयर ह्या बघितल्या. परत एक वेळ मी रिव्हिजन करून सांगतो. 6 लेयर कोणत्या कोणत्या, कुठं सेट करायचं, फक्त एक वेळ बघून घ्या. F11 मेन कंपनी, आणि कंपनीमध्ये सेट अल्टर GST रेट डिटेल्स, इथं पहिली लेवल. ओके. दुसरी बघा कोणती सांगतोय मी, मारलेलं बिल ओपन करतो, सेल्स. इथं जे तुम्ही लेजर बनवलंय सेल्स अकाउंट, ह्या लेजरला देखील तुम्ही GST रेट सेट करू शकता सेल्स अकाउंटच्या. त्यानंतर ह्या सेल्सच्या लेजरला पर्टिक्युलर लेजर, थर्ड. त्यानंतर फोर्थ स्टॉक ग्रुप, जो 28% आपण इथं म्हटला तो. फोर्थ स्टॉक आयटम, सॉरी हा फिफ्थ आहे. स्टॉक आयटम, आणि देन आयटम नंतर व्हाउचर लेवल इथं. उलट जरी बघितलं तरी पण बघा, पहिल्यांदा व्हाउचर लेवल, त्यानंतर स्टॉक आयटम, स्टॉक आयटम नंतर स्टॉक ग्रुप, स्टॉक ग्रुप नंतर लेजर, लेजर नंतर लेजर ग्रुप, आणि फर्स्ट कंपनी लेवल. सो आतापर्यंत तुम्ही बघितलं कसं. आता बेसिक एकदा परत तुमचं. क्रिएट मध्ये लेजर, लेजर मध्ये पार्टी समजा परचेसचे असेल तर सन्ड्री क्रेडिटर्स, पार्टी समजा सेल्सचे असेल तर सन्ड्री डेटर्स, 2. त्यानंतर एंट्री आतापर्यंत तुम्ही मारत आला. F9 म्हणजे परचेस, F8 म्हणजे सेल्स, F5 आपल्याकडून गेलेले पेमेंट, मग ते परचेसच्या पार्टीला म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्सना असो किंवा आपल्या खर्चाच्या लेजरना असो. फोर्थ रिसीट, आपल्याला रिसीव झालेले पैसे, मग आपल्या कस्टमर कडून. मेन 4 एंट्री आठवत आहेत ना? हा. प्रणाली, हा सर. 6 लेयर आठवल्या का, समजल्या का? हॅलो प्रणाली, अनम्यूट करा एक वेळ. झाले 5 मिनिट. सो आभारी आहे, बऱ्याच जणांनी जॉईन केले वेळेत. यामध्ये आहे अजित किरुळकर, अनुज खवरे, मनस्वी चौकेकर, प्राजक्ता कांबळे, प्रणाली अडनाईक, शीतल शिपेकर, शीतल पाटील, देन ओंकार. सगळ्यांचा आभारी आहे.
हे ऍक्च्युली इंट्रोडक्शन होतं आपल्याला. अशा पद्धतीने समजा आणखीन काही तुमच्याकडून रिक्वायरमेंट जर आल्या तर त्या पद्धतीने आपण वेबिनार अरेंज करू पर्टिक्युलर टॉपिक वाईज. म्हणजे एक टॉपिक आज एक टॉपिक उद्या असं डे टू डे आपण मॅनेज करू शकतो. फक्त ते तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ठरेल. ओके. थँक्यू. बंद करूया आपण आता. सगळ्यांनी आउट झाला तरी चालेल. अजित क्लोज केला तरी चालेल. अनुज